हाय. आज खूप दिवसांनी आली आहे आणि खूप दिवसांनी खूप इंटरेस्टिंग असा विषय घेऊन आली आहे माझ्या मैत्रिणींसाठीचा. आणि हा विषय म्हणजे मला खूप दिवसांपासून याबद्दल विचारलेलं होतं की तुम्ही प्लीज याच्यावर काहीतरी लिहा. ते लिहिणं काही मला अजूनपर्यंत जमलं नाही आहे. पण आज मी ठरवलं की येस, या विषयावर नक्की बोलायचं, कारण कालच एक फोन येऊन गेला परत एकदा या विषयाला बद्दल विचारण्यासाठी. तर हा कुठचा विषय आहे? तर हा ॲक्च्युली खूप कॉमन विषय आहे. मैत्रिणींमध्ये असलेली जेलसी, मैत्रिणींकडून होणारं एक टाईपचं आपण रॅगिंगच म्हणूयात. टोमणे मारणं, त्रास देणं, काय म्हणतो ना आपण, एखाद्यालाच असं टार्गेट करून बाजूला टाकल्यासारखं करणं किंवा सगळ्यांनी मिळून त्रास देणं किंवा एखादीनेच त्रास देणं, व्हॉटेवर. पण ह्या सगळ्या ज्या मैत्रिणी ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्या आहेत 40शीच्या पुढच्या एक तर बेसिकली. त्याच्यानंतर त्यातल्या काही मैत्रिणी ह्या परदेशातल्या आहेत, US मधल्या आहेत, दुबईमधल्या आहेत, ऑस्ट्रेलियाच्या पण आहेत. आणि त्यांचाही प्रश्न खरंच जेन्युइन आहे, कारण त्यांना तिथे मराठी कम्युनिटी मुळात कमी मिळते. तर त्यामुळे महाराष्ट्र मंडळ किंवा जिथेही त्या ज्या कोणी मराठी मैत्रिणी ज्या आहेत त्यांच्याशीच त्यांना फक्त मैत्री करता येते. आणि त्यात त्यांना असे प्रश्न येत आहेत आणि फेस करावं लागतं आहे. तर काय करायचं हा त्यांचा प्रश्न होता. एक तर महत्त्वाची गोष्ट मी पहिली सांगेन की परदेशातल्या मैत्रिणींसाठी मी आधी खास करून आधी सांगते, कारण त्यांनी खूप जणींनी हे प्रश्न विचारलेत. आपल्याला एक स्वतःलाच प्रश्न विचारायचा की आपण या देशात मुळात का आलो, कशासाठी आलो. म्हणजे तुम्हाला तुमचं तिथे जाण्याचं जे उद्दिष्ट आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येईल. ते उद्दिष्ट काय होतं, तर अनेकींना, काही जणींना पैसे कमवायचे आहेत, काही जणींना आपल्या मुलांना तिथे वाढवायचं आहे, त्यांना शिक्षण तिथे मिळावं अशी इच्छा आहे. काही जणांचं असं स्वप्न, ड्रीम होतं की मला या देशात यायचं आहे आणि इथे राहायचं आहे, व्हॉटेवर. तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिथे गेला आहेत, राईट. तर मैत्री करण्यासाठी तुम्ही तिथे गेला आहेत का? तर नाही. मैत्री करणं हा काही तुमचा उद्देश नव्हता ना. तर तुमचा हा जो उद्देश नसेल तर त्या एकाच विषयाला आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व द्यायचं, किंवा त्या एका विषयामुळे तुमचं अख्खं लाईफ तिथलं अफेक्ट व्हायला हवं का बेसिकली. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ज्या मैत्रिणींनी हे विचारलेलं होतं ना त्यांना अदरवाईज काही प्रश्न नाही आहेत. त्यांचं फॅमिली लाईफ उत्तम आहे, त्यांच्या मुलांच्या दृष्टीने त्यांचे काही प्रश्न नाही आहेत. पण त्यांनाच तिथे जे जुळवून घ्यावं लागतं आहे त्याच मैत्रिणींमध्ये, ते त्यांना कठीण जातं आहे. अनेक जणींना असं वाटतं की फार कॉम्पिटिटिव्ह वातावरण आहे. अनेकींना असं वाटतं की भयंकर टोमणे मारले जातात उगाचच, आणि म्हणजे मदत न करण्याची जी वृत्ती आहे ती पण त्यांना दिसून येते. टार्गेट केलं जातं अनेकदा, एकटं पाडलं जातं. बरेचदा काही गोष्टी, काही ग्रुपच ठरवतो, आपल्यापर्यंत गोष्टी येत नाहीत, अचानक कळतात गोष्टी आणि मग वाटतं की अरे मला का बाजूला टाकलं होतं वगैरे वगैरे अशा टाईपच्या गोष्टी. तर हे थोडंसं खूप ना मला बालिश वाटतं ह्या पद्धतीचं वागणं, असं जर कोणी करत असतील आणि त्या बायका स्वतःला 40शीच्या पुढच्या समजून मोठं समजत असतील आणि त्या आज वागत असतील तर हे खरंच खूप बालिश आहे. छोट्या मुलींचं कॉलेजमध्ये चालतं, शाळेत चालतं, तसाच हा प्रकार झाला. पण मला असं वाटतं की काय म्हणतो ना आपण, स्वतःमध्ये इतक्या काही गोष्टींसाठी फर्म असलं पाहिजे की आपल्या म्हणजे तुम्ही काही गोष्टी मैत्रीमध्ये ॲडजस्ट करू शकता. सगळ्याच तुमच्या आवडीनिवडी, सगळ्याच तुमच्या गोष्टी या समोरच्या व्यक्तीशी पूर्णपणे मिळत्या जुळत्या असतील असं तर कधीच नसतं. त्यामुळे मैत्रीमध्ये काही समोरच्याकडे वेगळं तुम्हाला बघायला मिळेल जे आपल्यामध्ये बिलकुल नाही आहे. पण तरीसुद्धा एका कॉमन ग्राउंडवर मैत्री होऊ शकते. ती म्हणजे की एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता, सांभाळून घेण्याची वृत्ती, मुळात बेसिक प्रेम. आणि आता जर तुम्ही तिथे परदेशात असाल तर ॲक्च्युली गरज लागते माणसांची. तर अशा वेळेला कोणीतरी असायला पाहिजे. मी तुझ्यासाठी असेन, तू माझ्यासाठी असेल, अशी जर वृत्ती असेल तर खरं सुरेख मैत्री होऊ शकते. पण हे सगळं बाजूला ठेवून जर त्याच्यामधली उद्दिष्ट खूप वेगळी असतील मैत्रीमधली आणि असं कोणी जर वागत असेल तर एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्या व्हॅल्यूजशी जिथे कॉम्प्रोमाइज करायला लागेल अशी मुळात मैत्रीच नसावी. म्हणजे आपण कदाचित रॉंग माणसांना निवडतो आहे म्हणून आपल्याला हे सगळं फेस करावं लागतं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की मग तिथे चॉईसच नाही आहे जास्त. तर मी म्हणते की तुम्ही मग मराठी कम्युनिटीशी एवढं का निगडीत राहताय. तिथे साऊथ इंडियन असतात, तिथे पंजाबीज पण असतात, तिथे इतर धर्मातल्या आपल्या
देशातून तिकडे गेलेली अनेक लोकं असतात, तर फक्त मराठी कम्युनिटीच शोधायची, तिथल्याच 4 मैत्रिणी घ्यायच्या आणि त्यांच्याचबरोबर भांडत भांडत कसं तरी राहायचं. काही गरज नाही आहे ना. आपला दृष्टिकोन थोडासा वाईड करावा. आणि बेसिकली मैत्री स्वभावाशी होते, मैत्री माणसाशी होते, माणूस म्हणून असणाऱ्या काही गोष्टींशी होते ज्या आपल्याला भावतात समोरच्याच्या. तर समोरच्याकडे माणूस म्हणून बघायला शिकलात तर तुमची जी एक मराठीच हवी अशी जी एक चौकट आहे, ती चौकट थोडीशी तुम्ही मोडू शकाल आणि थोडंसं वाईड अँगलनी बघितलं तर तुम्हाला मैत्री तिथे अनेक ठिकाणी होऊ शकते. इनफॅक्ट मी म्हणेन तुम्ही ज्या देशातल्या आहात तिथली जर कोणीतरी तुम्हाला एखादी मैत्रीण मिळाली, म्हणजे गोरी मैत्रीण, तर काही हरकत नाही आहे ना. मैत्री ही मैत्री आहे. तिथे त्याला काही बॅरियर्स नसतात. तर ती बॅरियर्स आपण लावतो आणि हरकत नाही तुम्हाला मराठीच हवे असतील, पण प्लीज निवड नीट करा. ज्या मैत्रिणींमुळे आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, ज्या मैत्रिणींमुळे आपलं बाकी सगळं छान चाललेलं असताना आपल्या लाईफमध्ये उगाचच डिप्रेशन आल्यासारखं फील होतं, तर ही खरंच मैत्री आहे का? आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात असावीत का बेसिकली? यावर विचार व्हायला पाहिजे. इथे असणाऱ्या ज्या आता मैत्रिणी आहेत त्यांचेही काही प्रमाणात प्रश्न होते, की टोमणे का मारतात मैत्रिणी आणि त्रास का देतात आणि कोपअप करायला आता या वयाला इतका त्रास का होतो आहे? मला असं वाटतं, की येस, या काळामध्ये जो एक वेगळा एकटेपणा बाईकडे येतो. मुलं मोठी झालेली असतात, मुलं आपल्या उद्योगात मग्न असतात. नवरासुद्धा त्याच्या करिअरमध्ये सेटल झालेला असतो. ज्या बरेच करून हाऊसवाईफ आहेत त्यांना हे प्रश्न येतात बरेचदा, की मैत्रिणी जर चांगल्या नसतील तर त्यांना, आणि आता ह्या वयात फार अशी नव्याने जाऊन मैत्री करणं अवघड जातं. तर त्यामुळे त्यांचा हा प्रश्न आहे, की खरंच कसं डील करायचं ते प्रश्न अगदी बरोबर आहे. पण मी अगेन तेच सांगेन, की कॉम्प्रोमाइज कुठे कुठं करायचं आहे ते बघायला हवं. काही छोट्या मोठ्या गोष्टींची कॉम्प्रोमाइज असेल तर ठीक आहे. म्हणजे एक उदाहरण सांगते, की आता मी जर नॉन ड्रिंकर आहे आणि माझ्या जर मैत्रिणी सगळ्या ड्रिंक्स घेणाऱ्या असतील तर ठीक आहे. मी त्यांच्याबरोबर दुसरं काहीतरी घेऊ शकते, सूप घेऊ शकते, पण मी बसू शकते त्यांच्यासोबत. पण मी तिथे बसलेली असताना ते जर मला टोमणे मारायला लागले आणि मी घेत नाही त्याबद्दल ते जर मला काही बोलायला लागले, तर मला ते बिलकुल आवडणार नाही आणि अशी कंपनी माझ्यासोबत नसावी असंच मला वाटेल. तर त्यामुळे आपण म्हणजे त्यांच्यामुळे आपण काही घेण्यापेक्षा आपण काही चांगल्या गोष्टींनी त्यांना इन्स्पायर करू शकतो का, असं बघावं. आणि असं होत नसेल तर किमान आपल्या चांगल्या व्हॅल्यूजवर कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही करायचं. आणि अशा ज्या कोणी मैत्रिणी आपल्या आसपास असतील त्या आपल्या खरंच मैत्रिणी नसतील, कारण मैत्री खूप खूप छान गोष्ट आहे. ती तुमच्यात काहीतरी चांगलं ॲड ऑन करणारी अशी गोष्ट आहे. तर म्हणून अशी चांगली मैत्री आणि चांगल्या मैत्रिणी आणि याच्या शोधात आपण असलं पाहिजे. बेसिकली एका चांगल्या माणसाच्या शोधात आपण असलं पाहिजे. तो जिथे मिळेल तिथे तुम्हाला चांगली मैत्री मिळेल असं मला वाटतं. मी इथेच थांबते आहे. बाय.